नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, आज दिनांक आहे 21 मार्च आणि उद्याच्याला आहे 22 मार्च. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, आपल्याला आज 21 तारखेपासूनच राज्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळाली असेल. कारण की आज 21 तारखेपासून जे आहे वातावरणामध्ये आपल्याला बदल या ठिकाणी झालेला आहे आणि काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी जी आहे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तसेच आज रात्री जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला आज रात्रीसुद्धा आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि उद्यासुद्धा आपल्याला जे आहे काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण सविस्तरपणे या ठिकाणी हवामान अंदाज जाणून घेणार आहोत, की उद्याचा हवामान अंदाज कसा राहील, कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. सविस्तरपणे या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे 21 मार्च आणि आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्याला जो पावसाचे अंदाज आपल्याला जो पाहायला मिळत आहे, तो पाऊस आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विदर्भातील जो गोंदिया, भंडारा आणि जो जो भाग आहे अ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर, वाणी या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो इतर भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर विदर्भ सोडून इतर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा अंदाज या ठिकाणी राहणार नाही. आज रात्रीच्याला फक्त जे आहे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि पावसाची शक्यता फक्त आज रात्रीच्याला विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 22 मार्च आणि उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासून सकाळपासून जे आहे राज्यामध्ये आपला ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे सगळीकडे पाहायला मिळेल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ढगाळ वातावरण आपल्याला सकाळी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे म्हणजे त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली तसेच जे आहे अहेरी, आसिफाबाद तसेच जे आहे निर्मल, निजामाबाद, अ, अलिबाग, वाणी, अ, गोंदिया आणि मकोना, उमरेड, भंडारा, नागपूर, वर्धा तसेच हिंगोली आणि नांदेड या काही भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळपर्यंत आपल्याला जे आहे या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागामध्ये आपल्याला राहील. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या 21 तारखेला आणि 22-23 म्हणजे राज्यामध्ये अजून 2 ते 3 दिवस जे आहे पावसाची या ठिकाणी शक्यता राहणार आहे. पावसाची शक्यता आपल्याला 24 तारखेपर्यंत आपल्याला जे आहे हा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि हा जो पाऊस पडणार आहे तो विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील आणि इतर जो भाग आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि काही ठिकाणी कुठेतरी आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये कुठेतरी पाहायला मिळू शकतो. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस सगळीकडे पडणार नाही. फक्त जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त राहणार आहे. त्या भागामध्ये जास्त पाऊस पडेल आणि जसं की कोकणमध्ये जर पाहायचं म्हटलं तर कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला सध्या दिसून येत नाही. फक्त उत्तर महाराष्ट्रातसुद्धा या ठिकाणी पावसाचा अंदाज या ठिकाणी दिसून येत नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा जे आहे पावसाचा अंदाज त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याला जो पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे तो पाऊस फक्त आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि तसेच आज 21 मार्च आणि आज सकाळपासून जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे आपल्याला पावसाची हजेरी या ठिकाणी राहिलेली आहे. जर तुमच्या भागामध्ये जर आज पाऊस पडला का ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर विदर्भातील जे शेतकरी असतील ते हवामान अंदाज जर पाहत असेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये पावसाचे अंदाज आज पाऊस पडला का का किती चांगला पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकऱ्यांसाठी आपण जे आहे रोजची हवामान अंदाज आपण देत असतो आणि शेतकऱ्यांना सतर्क म्हणून या ठिकाणी हवामान अंदाज हा आपण या ठिकाणी दिलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की आता पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये काय फार काय मोठा पाऊस शक्यता या ठिकाणी राहणार नाही.
परंतु काही भागामध्ये असं म्हणजे काही भाग ज्या भागामध्ये पाऊस पडेल त्या भागामध्ये काय चांगला पाऊस पडू शकतो. कारण की अवकाळी पाऊस आहे आणि काही भागामध्ये ज्या भागामध्ये पडेल त्या भागामध्ये जास्त पाऊस पडेल एखाद्या भागामध्ये, तर एखाद्या भागामध्ये थोडाफार कमी आणि हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळेल. आणि हा जो पाऊस आहे आपला चंद्रपूर, गोंदिया आणि जो अं, राजुरा, शिरपूर, आसिफाबाद आणि कोठापेठ आणि जे आहे धर्मापुरी, अ, जगटील आणि कोरुला, मोगलीपेठ आणि तसेच जे आहे पेडाव आणि सिरसला, करीमनगर हा जो भाग आहे या सर्व भागामध्ये आपलं जे आहे विदर्भातील पावसाचा अंदाज जे आपला उद्याच्याला राहील. उद्याच्याला दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे रात्रीपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे या भागामध्ये. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये हा मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी दिसून येत नाही. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, विदर्भातील काही भागामध्ये आपलं जे आहे कुठेतरी काही भागामध्ये थोडंफार जास्त पावसाचा अंदाज काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, जर इथं विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं की सोलापूर भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातील जर त्या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाचा अंदाज त्या भागामध्ये आपला पुढील 2 ते 3 दिवस काय दिसून येत नाही. त्या भागामध्ये सुद्धा हवामान आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर मराठवाड्यामध्ये फक्त जो विदर्भालगतचा जो भाग आहे तो म्हणजे परभणी, नांदेड, अ, आपलं नांदेड आणि हिंगोलीचा जो भाग आहे, अकोला, अमरावती या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी जे आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. त्या भागामध्ये आपल्याला जे आहे हिंगोली आणि नांदेडचा जो काही भाग आहे विदर्भालगतचा आणि नागपूर आणि अकोला आणि अमरावती या भागामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी ते आहे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या भागातील अंदाज या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी धन्यवाद. तर राज्यामध्ये आता थंडीचे प्रमाण पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेले आहे. आता जास्त करून गरमट वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल.